आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि हे आंदोलन एकूणच गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये थांबवण्यात आलं होतं। मात्र काही कार्यकर्ते जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। युवा काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत जे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांच्याकडनं एकूणच जे फलटण प्रकरणी कुठेतरी न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी होताना दिसत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ये करता है क्या प्रॉपर एसआईटी बैठना चाहिए। युवक कांग्रेस लड़ाता रहना जब तक के डॉक्टर संपदा मुंडे के साथ न्याय नहीं होगा। डॉक्टर संपदा मुंडे हमारे युवक कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद। डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू। डॉक्टर संपदा मुंडे आणि या आंदोलनाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत। अभिषेक, काही कार्यकर्ते वर्षा बंगला परिसरामध्ये पोहोचल्याचं दिसतंय, काय नेमकं घडतंय सध्या या क्षणी? डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय। एसआयटीची तुमच्याकडनं मागणी होते, एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं आहे सरकारकडनं सांगण्यात येतं। सर, हे फक्त एसआयटीचा विषय नाही, एसआयटी मध्ये कुणाला घेतलं, माझे निवृत्त न्यायाधीशांना घेण्याची आमची मागणी होती। पोलिसांवरून अन्याय झाला त्यांना परत घेतलं जातं। एसआयटी निवृत्त न्यायाधीश दाखले पाहिजेत। पोलिसांकडून अन्याय झाला तर एकूणच मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे की एसआयटी जरी स्थापन झाली असली तरी त्यातील जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर कुठेतरी आरोप आहे आणि त्यांना या सगळ्या एसआयटी मध्ये घेतल्याचा आरोप हे सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। एकूणच 4 आंदोलक होते जे काँग्रेसचे हे इथं दाखल झालेले होते आणि आता पोलिसांनी वर्षा निवासस्थानाच्या बाहेरून या सगळ्यांना ताब्यात घेतलंय। काँग्रेसचं हे आंदोलन सध्या आपण बघतो आहोत। या ठिकाणची ही थेट दृश्य आहेत। अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।